हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंटमध्ये. हा आपला शेकडेवारीचा सेकंड पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण शेकडेवारीचं काही बेसिक पाहिलं, त्यानंतर काही टाईप्स बघितले आणि त्या टाईपचे काही प्रश्न बघितले, क्वेश्चन्स बघितले. ठीक आहे. काल आपण काय बघितलं होतं का? क्वेश्चन टाईप 5 होतं ना. क्वेश्चन 13, 14 आणि 15. टाईप 5मध्ये आपण 13, 14 आणि 15 क्वेश्चन बघितला होता. त्यात सांगितलं होतं 20%चे 30% बरोबर किती हे सांगितलं. त्यानंतर 10%चे 70% बरोबर किती. याची जी टाईप 5मध्ये काल तुम्हाला ज्या मी ट्रिक सांगितल्या किंवा टेक्निक सांगितली, या प्रकारचे गणित कसे सोडवायचे, त्या टेक्निकमध्ये किंवा त्या ट्रिकमध्ये तुम्हाला थोडं कन्फ्युजन झालं असेल. तेच मित्रांनो कन्फ्युजन मी इथे दूर करतोय. त्यानंतर 15व्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 12%चे 18% बरोबर किती. इथे 70 नाही 75%. ठीक आहे. आणि 12%चे 18% बरोबर किती. या प्रकारचे प्रश्न होते. तुम्हाला काय सांगितलं होतं मी, इथे काही नाही, 2 आणि 3चा गुणाकार करा 6. इथे 2 शून्य आहे म्हणून 2 स्थळानंतर पॉईंट 1 आणि 2 एवढ्या गोष्टी कळल्या. इथे कसं 12 आणि 18चा गुणाकार करा आणि काहीच शून्य नाही म्हणून 4 स्थळानंतर पॉईंट द्या म्हटलं होतं. किती होते? 18 दोन्ही 36ची 6, हातचे राहिले 3, 18 1 18 आणि 3 21 आणि 4 स्थळानंतर पॉईंट 1 2 3 4 स्थळानंतर पॉईंट. ठीक आहे. इथे 1 आणि 75चा गुणाकार करा 75. 1 शून्य आहे म्हणून 3 स्थळानंतर पॉईंट 1 2 3. ठीक आहे. काहीच शून्य नाही म्हणजे 4 स्थळानंतर पॉईंट. 2 शून्य आहे म्हणजे 2 स्थळानंतर पॉईंट. राहिलेलं एकच शून्यवाला राहिलं, त्याला 3 स्थळानंतर पॉईंट द्या. इथपर्यंत तुम्हाला गोष्टी सांगितल्या होत्या. आता काय करा मित्रांनो, हे जे लास्ट आहे ना 15 नंबरचं गणित, फक्त ही ट्रिक आहे ना, सगळ्या गणितासाठी ही ट्रिक वापरली तरीही चालेल. कसं, तुम्हाला इथे एक ट्रिक सांगून देतो. 20 आणि 30चा गुणाकार किती होते? 600 होते. 4 स्थळानंतर पॉईंट सांगितले, द्या. 1 स्थळ 2 स्थळ 3 स्थळ आणि 4 स्थळानंतर पॉईंट. आलं 0.6 उत्तर. 6 नंतर याला काही झिरोला व्हॅल्यू नाही म्हणजे 0.06 आलं तुमचं उत्तर. हीच ट्रिक आहे. तुम्ही या तिन्ही गणिताला वापरू शकता, तिन्ही प्रकारच्या गणिताला. सोबतच हीच ट्रिक तुम्ही टाईप 4ला सुद्धा वापरू शकता. ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी कळाल्या. त्यानंतर मित्रांनो आपण नेक्स्ट टाईप घेऊ. टाईप 6 गणित नंबर 16. 450चे 70% बरोबर किती. गणित 16 आहे. 450चे म्हणजे गुणाकार किती आहे? 70% बरोबर किती म्हणताय. याला आधी बेसिकनुसार करू, त्यानंतर शॉर्ट ट्रिकने करू. 70% म्हणजे टक्के म्हणजे भागाकारामध्ये 100 होते. इथपर्यंत गोष्टी माहीत आहे तुम्हाला. आता सोडून घ्या. 1 शून्य इथला कटला, 1 शून्य इथला कटला, 1 शून्य इथला कटला, 1 शून्य इथला कटला. 7 आणि 45चा गुणाकार किती होत आहे? 7 5 35शी 5, हातचे राहिले 3, 7 चूक 28, 28नी 3 29 30 31, 315 मित्रांनो तुमचं आन्सर आलेलं आहे. आता हेच गणित थोडं शॉर्ट ट्रिकने करून बघू आपण. 450 70% म्हणजेच तुम्हाला 710 म्हणून सांगितलं होतं. 1 शून्य 1 शून्य कटला, पुन्हा 7 आणि 45चा गुणाकार आला म्हणजेच आपलं 315 जवळशी ते आन्सर आलं. ठीक आहे. याला आणखी थोडं सोपी करून बघू आपण. $450 आहे. एक ट्रिक सांगतोय या गणितामध्ये आणि याच प्रकारच्या अदरही गणितामध्ये ती ट्रिक फॉलो करायची. 70% सांगितले, यालाच तुम्ही असं लिहू शकता का? 10%. आधी 10% काढा, त्यानंतर गुणीला 7 करून द्या. झाले का 70% बरोबर? 10 70. आता 450चे 10% किती होते? 1 शून्य उडून द्या, 10% राहते 45. 10% झाले, त्याला गुणीला 7 करा, हे 70% बनते. 7 5 35शी 5, हातचे 3, 7 चौक 28 आणि 3 1, 7 चौक 28 3 31, 315. ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे, ज्यामध्ये लिहिलं आहे काय? 3200चे 12.5%. 3200चे म्हणजे गुणाकार 12.5%. ज्यांना 12.5%ची किंमत माहीत नसेल
त्यांनी सरळ बेसिकनुसार करा. आधी बेसिकनुसार सांगतो तुम्हाला. टक्के म्हणजे होते भागाकारामध्ये 100. हाच पॉईंट इकडे सरकवा उजव्या बाजूला आणि सरकवल्यामुळे तुम्हाला खाली एक शून्य द्यावा लागेल. इथपर्यंत गोष्टी कळाल्या. आता भागाकार करा. 1 शून्य कटला, 2 शून्य कटला, 1 शून्य 2 शून्य कटले. त्यानंतर 5 दुने 10, 5 दुने 10, 2 उरले, 5 5 25. वर 25 आहे, खाली 2 आहे. पुन्हा 2चा भाग इथे द्या. किती होते? 16 दुने 32, 16 आणि 25चा गुणाकार. 16 पंच 80ची 0, हातचे राहिले 8. 16 दुने 32, 32 आणि 8 40, म्हणजे 400 तुमचा आन्सर आलेला आहे. याच गणिताला मित्रांनो थोडं इझी करता आलं असतं आपल्याला. 32 आहे गुणिला 125 भागीला 100 अशा किमती आहे. 1000 होते ना इथे. इथपर्यंत तुम्हाला गणित सोडवता आलं होतं. त्यानंतर काय करायचं? 25 5 125, 25 चौक 100, शून्य जशी ते 1 शून्य काटा, 1 शून्य करा, 4 8 32. ठीक आहे. शून्य जशी ते 5 8 40, 400 आन्सर आला आहे. ठीक आहे. म्हणजे मी काय म्हणतो, आधी या दोन संख्या ना 100 भागाकारामध्ये त्या संख्या आधी सोडून बघा. या संख्यांना सरलीकरण किंवा सरळ रूप देऊन द्या. या संख्यांना सोपं करून बघा. होत असेल तर ठीक आहे, नसेल होत तर मग इकडे भाग द्यायचा. इथपर्यंत गोष्टी कळाल्या. त्यानंतर मित्रांनो हेच गणित थोडं शॉर्ट ट्रिकने करून बघतो. काय म्हटलं? 3200चे 12.5%. 12.5% म्हणजे तुम्हाला सांगितलं तुम्ही 1/8 लिहायचे. बस एवढं गणित आहे. एका लाईनमध्ये 8 1 8, 8 चौक 32, 2 शून्य जसे ते आलं. 400 उत्तर तुमचं. ठीक आहे. आता मित्रांनो हेच गणित आणखी एक ट्रिक आहे. बत्तीसशे आहेत, तुम्हाला 12.5% काढायचे आहे. कसे काढायचं? आधी 10% काढा, त्यानंतर 2% काढा, त्यानंतर 0.5% म्हणजे अर्धा टक्के काढा. एवढ्या गोष्टी कळाल्या. 10% म्हणजे 3200चे 10% आहे ना, एक शून्य उडवून द्या. किती होत आहे? 320. 10% झाले. आता तुम्हाला 2% काढायचे आहे. 1% म्हणजे किती होते? 2 शून्य उडवून द्या, 1% होते. ठीक आहे. कोणतीही संख्या 100% राहते. 1 शून्य उडवा, तर 1 शून्य उडवला, 10% झाले. पुन्हा 1 शून्य उडवा, ते होते 1%. याच्यावरचे 32वरचे 2 शून्य उडवले, 3200वरचे 2 शून्य उडवले तर राहते 1%. अच्छा, याच्यात दुप्पट करा किंवा 1% 2 वेळेस लिहून घ्या. किती होते? 32. हा झाला 1%, हा झाला दुसरा टक्का. ठीक आहे. 1%, दुसरे 1%, 2% झाले. आता अर्धा टक्का कसा लिहायचा? ऑलरेडी तुमच्याकडे 1% आहेच, त्याच्या अर्धे करा म्हणजे अर्धा टक्का. यांची बेरीज करून घ्या. 2 2 4, 6 4 10 0, हातचा 1, 2 1 2 3, 3 3 6, 6 3 9 आणि 1 10 0, पुन्हा 1, 1 + 3 4. आलं तुमचं 400 आन्सर. या प्रकारे तुम्ही सुद्धा गणित करू शकता. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. त्यानंतर 18 नंबरचं गणित आहे. 560चे 87.5%. 18 नंबरचं गणित आहे. 560चे म्हणजे गुणाकार 87.5% बरोबर किती? ठीक आहे. तुम्हाला 87.5% मी आधीच सांगितलं आहे. याला शॉर्ट ट्रिकने करू मित्रांनो डायरेक्ट. आता 560 87.5% म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलं आहे 7/8 होते. जर कोणाला 7/8 ही किंमत माहीत नसेल, तुम्हाला 12.5ची किंमत तर माहीत आहे, 1/8 होते. आता याला आधी 3ने गुणून पहा, 5ने गुणून पहा आणि 7ने गुणून पहा. ठीक आहे. 3 5 7 या विषम संख्येने गुणून पहा. जी संख्या जवळपास ही येईल तेच तुमचं आन्सर पकडा. इथे काय होते? 12 × 72, 12 × 84, जवळपास आले. आणि 7च्या वरती 3.5, 85 86 87 87.5 किंवा याने करून पहा 3ने. 12 3 36, 87.5 जवळपास नाही. आधी 12वर भागा ना. 12 पंचे 60 म्हणजे 87.5 जवळपास नाही. इथे 12 7 84, हे आहे 87.5 जवळपास. म्हणजे 7/8 तुम्हाला इथपर्यंत गोष्टी कळाल्या. त्यानंतर भाग देऊन द्या. 56 आहे ना. किती ते? 8 1 8, 8 7 56, 0 जैसे ते आधी. आणि आता 70 आणि 7चा गुणाकार, 7 7
49 शून्य जसे ते 490 तुमचं आन्सर आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी कळाल्या. यालाच आपण जर का शॉर्ट ट्रिक मी घेतो म्हटलं कसं होते पहा. आधी 50% काढा, त्यानंतर 25% झाले 75%, पुन्हा 10% काढा, 75 10 85%, पुन्हा 2% काढा 87%, पुन्हा 0.5%, 87.5% झाले. इथे झाले 87.5%. आता 50% म्हणजे याच्या अर्धे किती होत आहे? बेदुनी 4, 56 अर्धे किती येते? बेदुनी 4 हातचार आला 1, बेआठी 16 आणि 0 280 याच्या अर्धे झाले. समजलं? आता 25% म्हणजे याच्या अर्धे 25%, याच्या अर्धे 50%च्या अर्धे 25% म्हणजे याच्या अर्धे करा. 2 अर्धे 1, 8 अर्धे 4 आणि 0. आता 10% घ्यायचे आहे. हे बघा तुम्हाला सांगितलं एक शून्य काढून घ्या, 10% निघते. 5 6 0 इथपर्यंत गोष्टी कळल्या. आता 2% 5 आणि 6 2% काढायचे. 1% काढायसाठी काय करावं लागेल? 5 6 0 2 स्थळांतर पॉईंट द्या. एका स्थळांतर आणि 2 स्थळांतर म्हणजे 5.6 म्हणजे 1% झाला. आता 5.6 म्हणजे याला दुप्पट करून घ्या म्हणजे 2% येते, किंवा 5.6 हे 2 लिहून घ्या. ठीक आहे. आता 0.5% हा 1% आहे ना, त्याच्या अर्धे करा. किती होते? हे 2.8%. इथपर्यंत गोष्टी कळाल्या. यांची आता बेरीज करून घ्या. हे का 50% प्लस 25% किती होते? 50 आणि 25 75, प्लस 10 85 झाले, प्लस 2 87 झाले, आणि 0.5 म्हणजे 87.5%. तुम्ही इथे मांडले. यांची बेरीज करायची. किती होते? पॉईंट 0 0 0 6 6 12 12 8 20 0 पॉईंट हातचारे 2. ठीक आहे. 2 6 2 8 8 आणि 8 18 18 2 20 0 हातचारे 2. इथं 2 8 आणि 2 10 10 आणि 4 14 14 आणि 5 19 9 हात चाला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आली 490. इथे 0.0 आहे. पॉईंट नंतर 0ला काही व्हॅल्यू नाही. 490 तुमचं आन्सर आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. जर तुम्हाला 87.5ची किंमत नसेल माहीत, तुम्ही याप्रमाणे तुम्ही चालू शकता. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. त्यानंतर बेसिक सांगतोय आता. 87% म्हणजे भागीला 100. हा पॉईंट इथे इकडे सारखा, त्यामुळे इथे पण एक 0 द्यावं लागेल. त्यानंतर काय करायचं? 5चा भाग द्या आधी. 1 0 काढून घ्या, 1 0 काढून घ्या. 5चा भाग घ्या. 25चा भाग जाते, पण 5चा द्या आधी. 5 1 5 6 7 8 म्हणजे 3 उरले. 5 7 35, पुन्हा 2 उरले. 5 5 25. हिचं 5चा भाग म्हटलं किती ते 20 5 100. सॉरी 20 5 100. पुन्हा मित्रांनो इथे 5चा भाग जातो. 5 चोक 20, 5 3 15 16 17 5 5 25 आले. वर 35 आहे, खाली 4 आहे. 4 आणि याचा भागाकार करा. किती होते? 4 1 4 हातचा 1 उरला. 4 चोक 16 14 गुणला 35 तुमचं आन्सर आलेलं आहे. 14 गुणला 35 पुन्हा सोडून घ्या. 14 5 70ची 0 हातचाले 7 14 3 42 42 आणि 7 49 आलं तुमचं आन्सर. ठीक आहे. बेसिकने चला, शॉर्ट ट्रिकने चला, किंवा अदर थर्ड मेथडने पण चला. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट टाईप आहे आणि 19व्या क्रमांकाचं गणित आहे. काय गणित आहे? 24चे x% बरोबर 72. 24चे x% म्हणजे गुणाकार, x% बरोबर 72. याला आधी बेसिकने करू, त्यानंतर हेच गणित आपण ट्रिकने करू. टक्के म्हणजे भागाकारामध्ये 100 होते. आलं. आता या दोन संख्या तिकडल्या बाजूला न्या, बरोबर चिन्हाच्या तिकडल्या बाजूला किंवा उजव्या बाजूला न्या. काय होते? खालचे 100 वर जाईल आणि वरचे 24 खाली येईल. द्या भाग. 24 1 24 24 3 72. 3 आणि 100चा गुणाकार म्हणजे होते 300. ठीक आहे. यालाच मित्रांनो आता शॉर्ट ट्रिकने करू. कसं होते? शेवटी 72 आहे ना, 72 लिहून घ्या. भागेला पहिली संख्या 24 गुणिले 100चा शेपूट जोडून द्या. 24 1 24 24 3 72 100 आणि 3चा गुणाकार बरोबर 300 तुमचा आन्सर आलेला आहे. ही झाली शॉर्ट ट्रिक, हे झालं बेसिक. तुम्ही कोणतंही दोनपैकी एक तुम्ही करू शकता. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट टाईप आहे आणि 20 क्रमांकाचं गणित.
काय गणित सांगते? 750चे x टक्के बरोबर 15. 750 लिहून घ्या. चे म्हणजे गुणाकार, x टक्के बरोबर 15. आधी बेसिकनुसार करू, त्यानंतर हेच गणित ट्रिकनुसार. टक्के म्हणजे भागाकारामध्ये 100 लिहून घ्या. बरोबर. 15 जसे ते या दोन संख्या तिकडे नाही, म्हणजे वरचे खालचे 100 वर जाईल आणि भागाकारामध्ये वरची संख्या खाली येईल. 7 5 0. आता द्या, 1 0 कटला, 1 0 कटला आणि 1 0 कटला. ठीक आहे. 15 1 15, 15 5 75. पुन्हा जाते 10 आणि 5चा गुणाकार. वर 10 शिल्लक आहे, खाली 5 शिल्लक आहे. 5 1 5, 5 2 10. एक्सची किंमत तुमची 2 आले. ठीक आहे. एवढ्या गोष्टी कळाल्या. आता मित्रांनो हेच गणित शॉर्ट ट्रिकने बघा. काय म्हटले? 750चे x टक्के बरोबर 15. शेवटी 15 आहे ना, 15 लिहून घ्या. भागेला सुरुवातीची संख्या किती येते? 750. शेवटी शेकड्यामध्ये विचारलं म्हणून शेकड्याचा शेपूट गुणाकारामध्ये जोडून घ्या. किती होते? 0 0 कटला, 15 1 15, 15 5 75, 5 1 5, 5 2 10. ठीक आहे. 2 आणि 1चा गुणाकार म्हणजे 2च होते. इथपर्यंत गोष्टी कळल्या. 2 तुमचं आन्सर आलेलं आहे. बेसिक घ्या, ट्रिक घ्या, तुम्हाला जे पटते ते घ्या. 20 नंतर मित्रांनो नेक्स्ट टाईप आहे 21व्या क्रमांकाचं, नाही तोच टाईप आहे 21व्या क्रमांकाचं गणित. 120चे x टक्के बरोबर 350. 120चे म्हणजे गुणाकार, x टक्के बरोबर 350. 120चे x टक्के म्हणजे 350. इथपर्यंत गोष्टी कळल्या. आता x टक्के म्हणजे होते भागाकार, टक्के म्हणजे भागीला 100 लिहून घ्या. 350 गुणिला खालची संख्या 100 वर जाईल आणि वरचे 120 खाली येईल. 350 आहे ना, सॉरी 360 आहे ना ते. 120चे x टक्के बरोबर 360 असं आहे ते. करून घ्या. 1 0 इथला कटला, 1 0 इथला कटला. 12 1 12, 12 3 36. 3 आणि 100चा गुणाकार राहिला. किती होते? 3 आणि 100चा गुणाकार म्हणजे 100 3 300. इथपर्यंत गोष्टी आल्या तुमच्या. आता शॉर्ट मेथडनुसार करून सांगतो मला. शेवटी कोणती संख्या आहे? 360 आहे. भागेला सुरुवातीची संख्या 120 आहे. गुणाकारामध्ये 100चं शेपूट जोडा. 0 कटला 0 कटला. 12 1 12, 12 3 36. 3 आणि 100चा गुणाकार बरोबर 300 तुमचा आन्सर आलेला आहे. शॉर्ट ट्रिकने करा किंवा बेसिकने करा. इथपर्यंत गोष्टी कळाल्या. त्यानंतर 22व्या क्रमांकाचा प्रश्न नेक्स्ट टाईप आहे, टाईप नंबर 8. टाईप नंबर 8 22व्या क्रमांकाचं गणित आहे. 2 kg हे 50 kgचे शेकडा किती? 2 kg हे 50 kgचे किती? हे जे आहे ना मित्रांनो, नेहमी वर घ्यायच्या. 50 म्हणजे भागेला 50. शेकड्यामध्ये विचारलं म्हणजे गुणेला शेकड्याचा शेपूट जोडून घ्यायचा. मित्रांनो लक्षात ठेवा, दोन्ही वेळेस kg सारख्या राशी असेल तरच होईल. बरंच सारख्या जर राशी नसेल तर तुम्हाला एक दोन्ही राशींना एक सारख्या राशी बनवावं लागेल. ठीक आहे. ते नेक्स्ट टाईपमध्ये सांगतो तुम्हाला. काय होते? 1 0 कटला, 1 0 कटला. 5 1 5, 5 2 10. 2 आणि 2चा गुणाकार 2 2 4 तुमचं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. आणि शॉर्ट ट्रिक सांगायचं झाल्यास वर 2 आहेच आपले. 2 kg हे म्हणजे हे वाला नेहमी वर घ्यायचं. खाली 50 च्यापेक्षा च्या तुलनेत या गोष्टी खाली घ्यायच्या. काय होते? बे 1 बे, बे 2 4, हातचा 1, बे 5 10 म्हणजे 1/25 राहिलं. तुम्हाला मित्रांनो 1/25 ची किंमत मी नाही सांगितली, बट आता एक सांगतो तुम्हाला. 1/4 म्हणजे किती होते? 25% होते. त्याचप्रमाणे हे 25 इकडे न्या आणि हे 4 तिकडे न्या, म्हणजेच 1/25 ची किंमत 4%. ठीक आहे. आला 1/25 म्हणजे 4%. या प्रकारे तुम्ही करू शकता. 1/4 म्हणजे 25%, तर 1/25 म्हणजे 4%. क्लिअर आहे इथपर्यंत गोष्टी. त्यानंतर त्याच प्रकारचं मित्रांनो 23 नंबरचं गणित आहे एक. त्याच टाईपमध्येच 8 नंबरच्या टाईपमध्ये 23 नंबरचं गणित आहे. 35 पैसे हे 7 रुपयांचे. 35 पैसे हे 7 आर्ग्यासचे की. एकतर 35 पैशाला तुम्ही रुपयांमध्ये कन्वर्ट करा किंवा 7 रुपयांना 35 पैशामध्ये कन्वर्ट करा. 1 रुपये म्हणजे किती होते? 100 पैसे. ठीक आहे. आणि 700 रुपये म्हणजे 700 पैसे.
मी काहीच नाही केलं दुसरी. याला 7ने गुणलं, याला 7ने गुणलं. 1 आणि 7चा गुणाकार 7 RS आणि 100 आणि हे पैशामध्ये आहे. 100 आणि 7 म्हणजे 700 पैसे. ठीक आहे. 7 RS बरोबर 700 पैसे. 7 RS बरोबर 700 पैसे. ठीक आहे. पैसे पैसे. आता काय म्हणताय, 35 पैसे हे 700 पैशाचे किती, हे वालं नेहमी वर घ्यायचं. 35 पैसे हे 700 पैशाचे किती गुन्ह्याला शेकड्याचं शेपूट आहे म्हणून शेकडा जोडून घ्या. काय ते 1 0 कटला, 1 0 कटला. 7 1 7, 7 5 35. आला 5 आणि टक्क्यामध्ये विचारले तुम्हाला, टक्क्याचं शेपूट जोडून द्यायचं. इथपर्यंत गोष्टी कळल्या. त्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट टाईप आहे आणि गणित नंबर 24. 45 ही संख्या 60च्या किती टक्के आहे? 45 ही संख्या 60च्या, हे नेहमी वर घ्यायचं आणि खाली च्यापेक्षा च्या तुलनेत या संख्या खाली घ्यायच्या. शेकड्यामध्ये विचारलं म्हणून तुम्हाला शेकड्याचं शेपूट जोडावं लागेल. काय होईल याचं करून घ्या. 0 कटला 0 कटला, याच्यावर दे 6 4 दे 3, याच्यावर दे, इथे काही करायचं काम नाही. 3 2 6 होता इथे 3 1 3 किंवा 15 3 45. 2 आणि याचा गुणाकार म्हणजे किती येते 2 5 10, 15 5 75. टक्क्यामध्ये विचारलं म्हणून टक्क्याचं शेपूट जोडून घ्यायचं. इथपर्यंत गोष्टी कळाल्या. आता मित्रांनो यालाच एक शॉर्ट ट्रिकनी सांगतो. ही म्हणजे वर आहे 45, खाली 60 आहे. इथपर्यंत गोष्टी कळाल्या. आता काय नाही, 15 3 45, 15 चौक 60, 304 तुमचा आन्सर आलेला आहे. 304 म्हणजेच तुम्हाला 75% सुरुवातीला सांगितलेलं आहे. या प्रकारे तुम्ही गणित सोडवू शकता. त्यानंतर मित्रांनो त्याच टाईपमध्ये टाईप नंबर 9 मध्येच आहे 25व्या क्रमांकाचं गणित. 36 ही संख्या 96च्या किती टक्के आहे? 36 ही संख्या 96च्या किती टक्के आहे? ही नेहमी वर घ्या, ही नेहमी वर घ्या आणि खाली आहे 96. शेकड्यामध्ये विचारलं म्हणजे 100चं शेपूट जोडून द्या. किती होते? भाग काय न जाते त्यांना भाग पाहून घ्या. किती जाते? 12 जाते. 12 3 30 आणि 12 8 96. नसेल माहीत तर सुरुवातीला छोट्या संख्येने भाग द्या. 2 2 किंवा 3 भाग जाते. 3 3 9, 3 2 6. इथे 3 1 3, 3 2 6. 96 संख्या ती हो. इथपर्यंत गोष्टी केल्या. वर 12 आहे, खाली 32 आहे. 3 3 9, 3 2 6 आणि 12 3 36. आता भाग द्या पुन्हा. काय 4 ने इथे जाते, 4 ने इथे जाते. 4 3 12, 4 8 32. वर 300 आहे, खाली 8 आहे. करून घ्या. वर 300 आहे, भागेला 8, भागाकार करून घ्या. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, हातचे राहिले 6, 8 5 40, 8 6 4, 8 7 56. 56 झाल्यानंतर किती राहते? हातचे राहिले 4. 4ला भाग जात नाही म्हणून 1 0 इथे द्या आणि 1 पॉईंट इथे द्या. 8 45, 37.5 तुमचं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी कळल्या. आता मित्रांनो याला थोडं शॉर्टनी 37.5 टक्क्यामध्ये विचारलं म्हणून टक्के शॉर्टने सांगतो. 36 आहे, 96 आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. 96 असं लिहायला लागेल ना थोडं. ठीक आहे. 96 याला गुणोत्तरामध्ये कन्वर्ट करून घ्या. याला सोपं रूप द्या. किती होते? 3 1 3, 3 2 6. वर 12 आले, 3 3 9, 3 2 6, खाली 32 राहिले. पुन्हा 4चा भाग द्या. 4चा भाग जाते 6 6 जात. 4 झाले 4 3 12, 4 8 32. 3/8 तुमचा आन्सर आला आहे. 3/8ची किंमत किती होते? 37.5% किंवा 37.5%. इथपर्यंत गोष्टी कळत आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे टाईप नंबर 10 आणि गणित नंबर 26. टाईप नंबर 10 आणि गणित नंबर 26 काय म्हणते? एका व्यक्तीचा पगार 12,000 रुपये आहे. त्याच्या पगारात 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती? पगार किती आहे म्हणताय? 1 2 3 12,000 आहे आणि 20% वाढ झाली म्हणते. कोणताही पगार मित्रांनो स्वतःमध्येच एक 100% असतो. त्यामध्ये हा आणखी 20%ची वाढ झाली म्हणते. किती होईल?
120% होते. कळलं? लिहून घ्या या 12,000मध्ये. 12,000मध्ये 120% म्हणजे भागाकारामध्ये 100. गणित सोडवून घ्या, तुमचा आन्सर येऊन जाईल. या गोष्टी क्लिअर करतो पाहता. 1 0 कटला, 2 0 कटला, 1 0 कटला, 2 0 कटले. ठीक आहे. 12 गुणला 12 म्हणजे 12चा वर्ग होते 144. 2 0 जसे थे 1400. 1400 12,000 20% वाढ झाली. हां, 12चा वर्ग 144 होईल ना, तेच तुमचं काहीतरी चुकत आहे थोडं. 12चा वर्ग होते 144 आणि 2 0 जसे थे 14,400 तुमचं आन्सर आलेलं आहे. ज्यालाच थोडं शॉर्ट ट्रिकनी करतो. 12,000 मित्रांनो लिहून घ्या. ठीक आहे. तर 20% वाढ 20% आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे, इथे जर 0 असेल तर काही करायचं नाही, खाली 10 घ्यायचे आणि वर हे 2 10 + 2 घ्यायचे. किती? 12. इथे जर 0 0 असेल ना, 10 + 2 करायचे म्हणजे होते 12. 10 + 2 12. हे 12 कोणाच्या तुलनेमध्ये? 10च्या तुलनेमध्ये. म्हणजे 12,000 पैकी प्रत्येक 10 रुपयामागं 12 रुपये होईल. त्याचप्रमाणे 12,000 रुपयावर किती? काही करायचं नाही. 1 0 कटा, 1 0 कटा. 12चा वर्ग 144, 2 0 जसे ते आलं 14,400 उत्तर. ठीक आहे. किंवा आणखी एक सोपी बेसिक सांगतो. 1 2 3 12,000 आहे ना, तुम्हाला 20% वाढ म्हणताय ना. ठीक आहे. 20% वाढ. 12,000 लिहून घ्या आधी. 1 2 3. ठीक आहे. त्याचे 10% म्हणजे किती होते? 1 0 काढून घ्या, 10% निघते. 10% निघले, तेच 10% डबल लिहा म्हणजे 20% होते. त्याचे 1 0 काढून घ्या, किती तरी 1200 राहते. ठीक आहे. हे झाले 10%. पुन्हा दुसरे 10% बेरीज करून घ्या. 0 0 2 2 4 2 2 4 1 1. म्हणजे हे पहिले जे 100% होते, पुन्हा 10% वाढले आणि पुन्हा 10% वाढले 120%. या प्रकारे बेरीज वापरून सुद्धा करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे तुमच्या. त्यानंतर नेक्स्ट टाईप घेतो आणि 27 क्रमांकाचं गणित आहे. एचा पगार बी पेक्षा 20% कमी आहे, तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? काय म्हणताय? एचा पगार आणि बीचा पगार. एचा पगार बी पेक्षा, पेक्षावाला मित्रांनो बी पेक्षा आहे ना, याला बेस म्हणा. किती होते? 100 होते. 100% आहे. हाच आपण शेकडा घेतला. टक्क्यामध्ये गोष्टी आहे ना, तर बेस मित्रांनो नेहमी शेकडा किंवा 100 घ्यायचा. टक्क्यामध्ये गोष्टी आहे सर्व, तर बेस 100 घ्यायचा. आता काय म्हणताय? एचा पगार बी पेक्षा 20% कमी आहे. 20% कमी आहे. किती? 100 - 20 80. तर हे झालं पहिलं वाक्य. तर दुसऱ्या वाक्यात काय म्हणताय? तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? ए पेक्षा, ए खाली लिहून घ्या. पेक्षावाला नेहमी खाली लिहायचं. किती टक्क्यांनी जास्त आहे? किती जास्त आहे? 20नी जास्त आहे ना. बरं, 20 लिहून घ्या. आहे ए पेक्षा 20नी जास्त आहे. आणि शेवटी शेकड्याचं शेपूट जोडून घ्या. किती ते? 20 1 20 20 चौक 80. 1/4ची किंमत तुम्हाला माहिती आहे, सरळ सरळ 25% किंवा भाग देऊन द्या. 4 1 4 4 2 8 10तून 8 गेले 2 राहिले. 4 5 20 25%. 1/4ची किंमत 25% तुम्हाला माहीतच आहे, किंवा भाग दिला तरी 25% सरळ सरळ आन्सर येईल तुमचं. ठीक आहे. 25%. यानंतर मित्रांनो याला थोडं शॉर्ट ट्रिकिंग सांगतो. काय म्हणताय? 20 संख्या आहे ना, 20 लिहून घ्या. किती टक्क्यांनी? सुरुवातीच्या वाक्यामध्ये किती टक्क्यांनी कमी आहे? कमी शब्द वापरला ना, त्यामुळे 100मधून 20 मायनस करा. किती राहते? 80 गुणिला शेकड्याचं शेपूट जोडून घ्या. बस मित्रांनो, एका लाईनमध्ये याचा तुमचा आन्सर येऊन जाते. 20 1 20 20 चौक 80. 4 आणि 100चा भागाकार करून घ्या. किती होते? 4 2 8 10तून 8 गेले 2 राहिले. आणि 4 5 20 20 25% तुमचा आन्सर आलेलं आहे. इथपर्यंत गोष्टी कळल्या. त्यानंतर ओके, याच गणितामध्ये जेव्हा संख्यावर 20 होती तेव्हा तुमचा आन्सर 25 आलं.
25 आलं. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघू. 28व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आणि नेक्स्ट टाईप 12 नंबरची टाईप. एचा पगार बीपेक्षा 25% जास्त आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. याला मित्रांनो आपण सरळ आता शॉर्ट ट्रिकने बघू. वर संख्या कोणती आहे? 25 आहे. वर 25 लिहून घ्यायची आणि काय म्हटलं आहे? ने जास्त आहे, 25%ने जास्त आहे. तर मग खाली 100 + 25 करा. किती होते? 125. याला शेकड्याचं शेपूट जोडून द्या. झालं, तुमचा आन्सर येऊन जाईल. 25 × 25, 25 × 5 = 125. पुन्हा 5 × 5, 5 × 2 = 10, 0 जवळ येते म्हणजे किती आलं तुमचं? 20 आन्सर आलेलं आहे. हो, 20% तुमचं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळाल्या गोष्टी. आणि बेसिकनुसार बघा कसं होतं. तर पेक्षा कोणाला आहे? बीला आहे ना, त्याला 100 माना. मग एला काय म्हणायचं? 25%ने जास्त आहे. किती आहे? 25% जास्त म्हणजे 100 + 25 किती ते 125. आता प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे? बीचा पगार एपेक्षावाला खाली घ्यायचं 125 किती टक्क्यांनी कमी आहे? कितीने कमी आहे? 25ने कमी आहे म्हणून 25 घ्या. गुणिला 100चं शेपूट जोडून द्या. किती होते? 25 × 25, 25 × 5 = 125. पुन्हा 5 × 5, 5 × 2 = 10, 0 वर जळशी दे. 20% तुमचा आन्सर आलेला आहे. ठीक आहे, 20 तुमचा आन्सर आलेला आहे. या पद्धतीने पण करू शकता, शॉर्ट ट्रिकने पण करू शकता. आता मित्रांनो तुम्हाला इथे एक सांगतो, ज्यावेळेस प्रश्नामध्ये 20 होतं त्यावेळेस तुमचं आन्सर 25 आलं. आता प्रश्नामध्ये 25 आहे, 25 आहेत तेव्हा तुमचा आन्सर 20 आला. कळलं या गोष्टी? याच प्रकारच्या वेगवेगळ्या टाईपचा मित्रांनो स्टडी केल्यानंतर मला हे लक्षात आलं की या जे 20% आणि 25% आहे ना, या एका संख्येमध्ये वेगवेगळे बदल करून तुम्हाला गणित विचारले जाते. त्या संख्या कोणकोणत्या आहे? काही ठराविक संख्या ज्या त्याच संख्या जास्तीत जास्त करून विचारले जाते. कोणकोणत्या? एक तर तुम्हाला 20 देईल किंवा 25 देईल किंवा 50 देईल किंवा 100 देईल. त्यानंतर एकतर 10 देते किंवा 15 किंवा 30. याच संख्या तुम्हाला जास्तीत जास्त मोस्टली देतात. याचा सरळ मित्रांनो रट्टा मारायचा. आन्सर पाठ करून घ्या. मी तुम्हाला वारंवार बऱ्याच वेळेस हे सांगितलं, काही गणितं अशी असते ज्यांचे जे गणितं घरी करायचे तिथे फक्त आन्सर टिक करायचं. याचंच हे गणितं घरी करायचे, आन्सर यायचे घरीच पाठ करायचे, तिथं फक्त आन्सर टिक करायचे. कसं होते तुम्हाला आता सांगतो. 20 असेल गणितामध्ये आणि जास्त, कितीने जास्त, शेवटचं वाक्य पाहायचं, कितीने जास्त आहे. ठीक आहे, 25 ने करायचं. काय म्हणते? 28वंच गणित बघा. एपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे किंवा जास्त आहे? कमीवालं 20. गोष्टी तुमच्या क्लिअर होत आहे का? जर किंमत इथे 20 असेल आता कितीने जास्त आहे तर 25ने जास्त आहे. 25 असेल कितीने जास्त आहे तर 33.33% जास्त आहे. तसंच 50% असेल तर 100% जास्त आहे. 10 असेल तर 11/9 जास्त आहे. 15चं तुम्हाला शोधायचं आहे, 30चं तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे, आता शेवटी कितीने कमी आहे वाली गणितं कशी करायचे? तर तुम्हाला संख्या 25 दिलेली असेल तर कितीने कमी आहे तर 20ने कमी आहे. 50 दिली असेल तर 33.33ने कमी आहे. 100 दिलेली असेल तर 50%ने कमी आहे. 10 दिली असेल तर 9/11ने कमी आहे. 15 दिली असेल तर किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे. 30 दिली असेल तर किती आहे ते काढायचं आहे. आणि हे 33.33 प्रश्नामध्ये विचारत नाही. जर विचारलं तर 33पेक्षा मोठी संख्या 50 आणि लहान संख्या 25. एवढ्या गोष्टी समजल्या का? कोणकोणती संख्या आहे? 20, 25, 33, 50 आणि 100 ही सिरीज पाठ करायची. 20पेक्षा मोठी संख्या 25 आहे, मोठीपेक्षा 33.33, 33पेक्षा मोठी 50, 50पेक्षा मोठी 100. या सिक्वेन्सनीच तुम्हाला आन्सर विचारला जाईल. आन्सर शेवटी काय विचारलं त्यानुसार तुम्ही आन्सर करायचा. जर समजा प्रश्नामध्ये 25 असेल तर कितीने जास्त आहे विचारलं तर 33.33 घ्यायचं. कितीने कमी आहे विचारलं तर 20 घ्यायचं. इथपर्यंत गोष्टी कळल्या. कोणकोणत्या संख्या आहेत त्या? 20, 25, 50, 100, 10, 15 आणि 30. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या 7 संख्या आहे. बस यांचे आन्सर पाठ करायचे. तुम्हाला या 2-3 टाईपचे गणित तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, हां, या 2 किमती काऊन नाही सांगितल्या? कारण या तुम्हाला घरी करायच्या मित्रांनो. ठीक आहे, या इथपर्यंत कळलं. कारण की बऱ्याचशा गोष्टी जर सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या तर
तुम्ही स्वतः काही करणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तुम्ही काही गोष्टी मी तुम्हाला करून देतो, काही गोष्टी तुम्ही करून देतो. ठीक आहे. आशा करतो तुम्हाला ही ट्रिक समजली असेल. त्यानंतर मित्रांनो एक गणित आहे 29 नंबरचं गणित, जे तलाठी भरती 2019ला माझ्या शिफ्टला आलेलं होतं. महापोर्टलने पेपर घेतला होता. मला जे गणित आलं होतं ते तुम्हाला सांगतो. कोणतं गणित आहे? जर फळाची किंमत 20% कमी झाली तर यावरील खर्च कमी न करण्यासाठी घरामध्ये त्याचा उपभोग किती टक्क्यांनी वाढवला जावा? 20% कमी झाली म्हणताय, तर 20% कमी झाली, आन्सर तुम्हाला काय आहे? किती टक्क्यांनी वाढवला जावा हे आन्सर आहे. मला सरळ आन्सर पाठवतं. मी सरळ 20%ची समोरची संख्या 25% हे आन्सर टिक केलं. यामध्ये काही डाऊट आहे का? या प्रश्नाला मला जवळपास मित्रांनो 30 सेकंद ते 1 मिनिट किंवा एक्झामच्या प्रेशरमध्ये जवळपास 1 ते 1.5 मिनिट लागला असता कदाचित. तेवढा वेळ वाचला. याच प्रकारची गणितं सोडवून असे 3-4 जरी गणितं मित्रांनो भेटले ना, तेव्हा मला 2-3च गणितं असे भेटले होते ज्याचे आन्सर मी आधी पाठ केले होते आणि ते आले होते. तुम्हाला समोर लेक्चरमध्ये मी आधी सांगेलच का कोणकोणते गणित असे आहे ज्याचे आन्सर तुम्हाला पाठ करता येते. फॉर एक्झाम्पल वर्तुळ वगैरे चॅप्टर आहे, किंवा वर्तुळाचे परिघ पाठ करता येते, वर्तुळाचं क्षेत्रफळ पाठ करता येते. त्यानंतर लसावी मसावी ते पाठ करायचे. सोबतच बरेचसे गणित असे आहे जे 1/10ची किंमत आणि 1/15ची किंमत बरोबर किती होते, 1/15 + 1/10 बरोबर किती होते, या संख्या पाठ करायच्या तुम्हाला. कोणतं आहे ते? काळकाम वेग, त्यानंतर नळ टाकी, पाणी नळ टाकी रेल्वे, यापैकी बरेचसे गणित आहेत ज्याचे आन्सर तुम्हाला पाठ करायचे आहे किंवा सोपी ट्रिकनी पाठ करायचे आहे. तुम्हाला याच्या आधीची कसं मी ट्रिक सांगितली तशाच ट्रिकनी पाठ करायचे. तुम्हाला समोरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी ते सांगतोच. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. सरळ आन्सर मी 25 टिक केलं होतं. आता यालाच तुम्हाला मी ट्रिकनी सोडून देतो. संख्या कोणत्यावर 20% आहे ना, आणि 20%नी कमी आहे, तर मग याच्यात 100 - 20 करा. 80 राहिले. शेकड्याचं शेपूट जोडून द्या. किती होते? 20 × 20, 20 × 80 आणि 25 × 100 येते. 25% तुमचं आन्सर आलेलं आहे. या प्रकारे तुम्ही गणित सोडवा. त्यानंतर मित्रांनो 30वा प्रश्न आहे, टाईप नंबर 14. काय प्रश्न म्हणते? एका वर्गात काही विद्यार्थ्यांचा विषय गणित किंवा इंग्रजी किंवा दोन्ही आहेत. जर 65% विद्यार्थ्यांचा विषय गणित व 60% विद्यार्थ्यांचा विषय इंग्रजी असेल. 65% गणित, ठीक आहे, आणि 60% इंग्रजी, ठीक आहे, असेल तर गणित व इंग्रजी दोन्ही विषयात असणारे विद्यार्थी किती? काय सांगितले इथे? दोन्ही विषयामध्ये असणारे विद्यार्थी किती? सोडून घ्या. कसं तर सोपी आहे एकदम. सूत्र आहे मित्रांनो, A + B - C बरोबर टोटल किंवा एकूण. A + B म्हणजे A म्हणजे एक संख्या, B म्हणजे दुसरी संख्या, C म्हणजे कंबाईन किंवा दोन्ही. A किती आहे? 65% + 60% मायनस दोन्ही बरोबर हे 100%च आहे ना. टोटल 100%च आहे ना. इथपर्यंत गोष्टी कळाल्या. आता काय करायचं? या दोन्हीची बेरीज किती होते? 5 आणि 0 0, 5 होते ना. 5 आणि 0 0, 6 × 12, 125. इकडले 100% इकडे आणायचे. -100 टक्के आहे ना. टक्के नाही लिहिले तरी चालते. मायनस दोन्हीचं इकडे प्लस दोन्ही होईल. इथे तुम्ही एक्स सुद्धा घेऊ शकता. आता 125 - 100 बरोबर किती राहिले? 25 बरोबर दोन्ही. 25 तुमचं आन्सर आलेलं आहे. याला थोडं मित्रांनो इथे तुम्हाला समजायला आलं नसेल तर तुम्हाला करून घे. आणखी सांगतो. काय म्हणताय? गणित आणि इंग्लिश. गणित किती आहे? 65%. इंग्लिश आहे 60%. यांची बेरीज करून घ्या. किती होते बेरीज? 125 होत आहे. 125% होत आहे. ऑलरेडी मुलं किती राहते? 100%च राहते ना. 100पेक्षा जेवढे वर जाईल तेवढं तुमचा आन्सर आहे.
-100 करून घ्या, इथे पण -100 येईल मग. ठीक आहे, ए प्लस बी मायनस टोटल किंवा -100. 125 - 100 बरोबर तुमचे आले 25%. ठीक आहे, आन्सर एकदा चेक करतो. हां, 25%. महापोर्टल 2019ला प्रश्न आला होता. ठीक आहे, 25% तुमचा आन्सर आलेला आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल. ठीक आहे, जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि आपण पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे पार्ट 3 मध्ये पुन्हा भेटू आपण. थँक्यू.